प्रश्न क्रमांक 51 आपल्याला सरलीकरणाचा प्रश्न आहे. समजा 1 भागेला 1 भागेला 1 इथं दिलेला 5 1 वजा 1 वजा 1 अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. तर आता हे सोडवायचं एकदम शॉर्टकट सांगतो पहा. शॉर्ट ट्रिक म्हणजे कशी, तर दिलेला शेवटचा अपूर्णांक ज्याच्या जसा लिहायचा, पहिले अंश आहे तर अंश, नंतर छेद लिहायचा. मग नंतर इकडे डावीकडे 3 घरं आहे, डावीकडे 3 घरं आहेत, इथं 3 टीममध्ये आहे 1 2 आणि 3, इथं 1 1 असे लिहून घ्या. त्यानंतर वजाबाकी आहे तर वजाबाकी होणार, बेरीज असेल बेरीज, याच्यासोबत याचा गुणाकार होणार. 5 1 5, 5 मधून 1 गेला किती उरते 4. त्यानंतर 4 1 4, 4 मधून 5 गेले किती उरते -1. मग इथं आला -1. मग -1 गुणेला 1 म्हणजे किती होणार -1, आणि -1 मधून -4 आपण 4 वजा जर केला तर मायनस मायनस काय होणार प्लस, परंतु कसे -5. इथे किती झालं -5. आता इथे लक्षात घ्या, जर का सुरुवातीला इथं जर का एखादा कोणता अंक आहे तर उत्तर नेहमी 1 पेक्षा जास्त येणार. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ शेवटची संख्या काय असणार अंश, त्याच्या अगोदरची संख्या काय असणार छेद. म्हणजे -5 छेद -5 छेदात -1, मायनस मायनस कटला, 5/1 म्हणजेच किती येणार 5. पर्याय क्रमांक 4 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. प्रतीकने इंग्रजीत 100 पैकी 9 गुण, आपला 10 पैकी 9 गुण मिळवले कशात इंग्रजीत. ठीक आहे, इंग्रजी 10 पैकी 9 गुण मिळवले. तर टक्केचा जर का आपण या ठिकाणी विचार करतो म्हटलं 0 कटला म्हणजे किती टक्के 90%. व विज्ञानात 16 पैकी 15 गुण मिळवले. विज्ञानात 16 पैकी 15 म्हणजेच इथं या ठिकाणी विज्ञानात 16 पैकी 15 गुण मिळवले तर टक्के पाहिजे म्हणून गुणेला 100. इथं 4 चूक 16, 4 25 100, 25 5 125 चे 5 8 12, 25 1 25 आणि 12 किती 37 भागेला 4. येईल जर का भागाकार देतो म्हटलं तर इथं 4 9 36, 1 उरला, 4 3 12, 4 उरले आणि 3 उरले, 4 7 28 म्हणजे 93.75. ठीक आहे. मग म्हणते इंग्रजी व गणित यांच्या गुणांचे टक्केचे गुणोत्तर आहे. म्हणजे हे टक्केचे जे गुणोत्तर आहे म्हणजे इंग्रजी आणि गणित. ठीक आहे, या ठिकाणी दिलेलं आपल्याला इंग्रजी आणि गणित यांच्या टक्केचे गुणोत्तर दिलेले आहे या ठिकाणी 15 यास 16. आता विद्यार्थी काढले इथं दिलेला गणिताचे, पण इंग्रजी इथं सारखे आहे. तर इथं टक्क्यांचे गुणोत्तर किती आहे 15. 15 गुणोत्तर म्हणजे किती होणार 90%. म्हणजे 15ची किती पट आहे 6 पट. मग याची सुद्धा आपण 6 पट करू. ठीक आहे, 16 गुणिला 16 सकम किती होणार या ठिकाणी 96%. ठीक आहे. तर एकूण जर गणितात त्याने एकूण 20 गुण मिळवले म्हणते. गणितात किती गुण मिळवले म्हणते, एकूण 20 गुण मिळवले म्हणते. ठीक आहे. तर गणित आणि विज्ञान यांच्या टक्केतील अंतर किती. गणित आणि विज्ञान गणिताची किती मिळेल 96. आता 20 चं काही लेन नाही, गणितात किती 96, इथं मिळेल 93. म्हणजे 96 वजा 93.75 जर आपण या ठिकाणी वजाबाकी केलं तर 2.25 उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 यांच्या दोघातला टक्केचा फरक किती ते 2.25, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 53. आपल्याला 53 दिलेला आहे. 1 2 6 3 5 4 संख्येतील 2 व 5च्या स्थानिक किमतीतील फरक काढा. 2 व 5 दोनची स्थानिक किंमत म्हणजे स्थानिक किंमत मध्ये जे दिसते तिथं लिहायचं. त्याच्या अगोदर एकूण किती घर आहे 1 2 3 4 घर आहेत, तर या ठिकाणी आपण 4 शून्य देऊ. त्यानंतर 5 आपण लिहिला, 5च्या ठिकाणी 5, याची स्थानिक किंमत म्हणजे 5च्या अगोदर एकच घर आहे म्हणजे वजाबाकी. 20,000 मधून जर का आपण या ठिकाणी 5,000 काढले तर 19,950 उरते. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54 मध्ये सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. बरोबर आहे, पर्याय पहिला बरोबर आहे. त्यानंतर सर्वात लहान प्राकृतिक संख्या एक सर्वात लहान प्राकृतिक संख्या ही बरोबर आहे. त्यानंतर 0 सहित सर्व प्राकृतिक संख्या पूर्णांक संख्या असते नाही. पहा, सर्वात पहिले काय असते नैसर्गिक संख्या, त्यानंतर येते पूर्ण संख्या, त्यानंतर पूर्णांक संख्या. तर 0 सहित सर्व काय म्हणते 0 सहित सर्व प्राकृतिक संख्या. आता 0 सहित सर्व प्राकृतिक संख्या, आता नैसर्गिक संख्या 0 येतच नाही, तर मग ते पूर्णांक कशा काय होणार. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी नैसर्गिक संख्येत 0 येतच नाही. म्हणजे 0 सहित सर्व प्राकृतिक संख्या म्हणजे शून्यातली प्राकृतिक संख्या आहेच नाही, तर मग इथे पूर्णांक संख्यामध्ये येणारच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय दर्शवते या ठिकाणी चुकीचं. चौथा जर का विचार करतो म्हटलं सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. पूर्ण संख्या सुरुवात कुठून होते 0 1 2 3 4 पासून अनंतपर्यंत सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक फक्त 3 चुकीचा आहे. त्याचप्रमाणे 1 2 आणि 4 पर्याय क्रमांक 3 चुकीचा, 1 2 आणि 4 हे काय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात. म्हणजेच आपण x म्हणजेच आपण या ठिकाणी पकडू बरोबर आणि y म्हणजे पकडले आपण या ठिकाणी चुकीचे. ठीक आहे, एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. ठीक आहे, कमी केलं तर थोडीशी मिस्टेक आहे.
तर पहा, बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो जर विद्यार्थीने 60 प्रश्न सोडवले. आता समजू आपण काही प्रश्न बरोबर होते, काही प्रश्न चुकीचे होते, असे मिळून त्यानं प्रश्न किती सोडवले? 60 प्रश्न सोडवले. 60 प्रश्न सोडवले. ठीक आहे. त्यानंतर बरोबरसाठी 4 गुण म्हणजे 4 साठी आपण x पकडलेला आहे, म्हणजे बरोबरसाठी x पकडला म्हणजे किती येणार? 4x. आणि चुकीच्यासाठी 1 गुण कमी केला जाते म्हणजे काय होणार? 1y वजा होणार. अशी करून त्याला 130 गुण मिळाले. 130 गुण मिळाले. ठीक आहे. मिळणारे गुण इथं लिहिले आपण. ठीक आहे. काही प्रश्न बरोबर होते, काही प्रश्न चुकीचे होते, असे करून त्यांना 60 प्रश्न सोडवले. बरोबरसाठी 4 गुण, चुकीच्यासाठी 1 गुण कमी, असे करून त्याला गुण किती भेटले? 130. आता काय करायची? याची सगळ्याची आपल्याला बेरीज करायला लागेल. बेरीज 4 आणि 1 5 गुणाला प्लस मायनस कुठून जाते? 130 आणि 6 किती? 190. तर x बरोबर 190 भागेला 5, 5 त्रिक 15. ठीक आहे. 4 उरले, 5 48 म्हणजे किती? 38. 38 प्रश्न काय होते? त्याचे बरोबर होते. म्हणजे x बरोबर किती भेटला? 38 म्हणजे 38 प्रश्न त्याचे बरोबर होते. आणि चुकीचे जर का आपल्याला काढायचं तर 60 मधून वजा करावं लागेल. 56 सुमितला एका विशिष्ट रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 2,668 रुपये चक्रवाढ व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती? पहा. आता कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी चक्रवाढ किती दिलेला आहे? 2,648. त्यानंतर या ठिकाणी जो दर आहे तो दर दिलेला आहे 10% आणि वेळ दिलेली आहे आपल्याजवळ 3 वर्ष. तर या ठिकाणी काय होणार? एका वर्षात 10%, 3 वर्षात आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट जर पाहिजे तर 33.10 होते कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. आणि कंपाऊंड इंटरेस्टची किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 33.10. पहा, एकदम शॉर्टकट आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट 33.10 म्हणजे किती दर्शवते? इथं 2648. तर आपल्याला काय विचारली? मुद्दल म्हणजे पी विचारली. तर मुद्दल नेहमी किती? 100. तर 100% म्हणजे किती? हा जर का पॉईंट काढतो म्हटलं इथं 2 शून्य, 0 0 कटला, ह्याची 8 पट आहे, 8 वर 3 शून्य म्हणजेच मुद्दल किती येणार? 8000. पर्याय क्रमांक 2 8000. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 आपल्याला दिलेला आहे. 5 आपलं 3 गुणेला 5 गुणेला 7 गुणेला 9 गुणेला 11 असं करत 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 की दिलेलं आपल्याला 999. या गुणाकारात एकक अंक काय येणार? मग पहा, आता ज्या ठिकाणी समजा एखाद्या संख्येत 5 आला, सगळ्या विषम संख्या आहे तर एकक अंक तोच येणार. मग 5 किती होईल? 15. आणि पुन्हा 5 7 किती होईल? 35. पुन्हा 5 आला मग 9 5 45. पुन्हा 5 आला मग 11 5 55. पुन्हा 5 आला म्हणजे जर एखाद्या विषम संख्येला जर का आपण 5 ने गुणत राहिलं तर नेहमी एकक अंक काय येणार? 5च येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 540. प्रश्न क्रमांक 58. 1540 चे गुणनखंड किती म्हणते? तर दिलेल्या संख्येचे आपण काय करावं लागेल? अभाज्य गुणनखंड जर आपण काढतो म्हटलं सगळ्यात पहिले आपण इलेगल 2 न भागलं. 2 7 14, 1 आला 2 7 14 770. पुन्हा 2 न भागलं. 2 3 6 1, 2 8 16, 1 आला 2 5 10. त्यानंतर आपण या ठिकाणी 5 न भाग देऊ शकतो. 5 7 35. 36 होते एवढे 3 उरले. 5 7 35. पुन्हा 7 न भाग दिलेला इथं आले 11. पुन्हा 11 न भाग दिला इथं आला 1. मग आता काय करायचं? आता या ठिकाणी जो भाजक आहे आपण जे भागाकार दिला ज्या संख्याच्या आपल्याला भेटल्या, 2 किती वेळा? 2 वेळा म्हणजे 2च्या डोक्यावर 2. 5 एकच वेळा आहे म्हणजे 5च्या डोक्यावर 1. 7 एकच वेळा म्हणजे 7च्या डोक्यावर 1. आणि 11 एकच वेळा आहे म्हणजे 11च्या डोक्यावर 1. मग आता याची जे पॉवर आहे याच्या पॉवर मध्ये 1 प्लस करायचा आणि गुणाकार करायचा. म्हणजे 2 आणि किती होणार? 3 गुणिला 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2. 3 दुनी 6, 7 दुनी 12, 12 दुनी 24. म्हणजे याचे अभाज्य गुणनखंड किती येणार? याचे गुणनखंड किती येणार? 24. क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. 35 गुणेला 15 अधिक 15 गुणेला 45 अधिक 15 गुणेला 40 मायनस 90 गुणेला 15 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. पहा, आता या ठिकाणी गुणाकार बेरीज आहे, वजाबाकी आहे. तर या ठिकाणी 15 15 15 आपल्याला प्रत्येक ठिकाणी कॉमन दिसते. तो गुणाकारचा 15 जसं तसा घेऊन घ्या. बाकी संख्या प्लसची जसं असेल प्लस 35 प्लस 45 प्लस 40 आणि मायनसचा 90. मग इथं 15 जसे तसे याची जर का बेरीज करतो म्हटलं 5 आणि 5 10, 10 0 8 चालू 1, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, हे 120 वजा 90. 15 120 मधून 90 गेले 30. इथं काही नाही म्हणजे गुणाकार 15 45 म्हणजे किती येणार? 450. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. एका गावात 4000 पुरुष व 3000 स्त्रिया आहे. त्या गावाचे 40% लोक निरक्षर आहे तर साक्षर किती? आता 4000 या ठिकाणी काय पुरुष आहे आणि 3000 काय आहे या ठिकाणी महिला आहे. तर एकूण जर का विचार करतो म्हटलं तर 7000 आहे. 4000 निरक्षर आहे तर साक्षर 40% आहे निरक्षर. 100% असते त्यापैकी 40% जर निरक्षर आहे तर 60% काय साक्षर आहे. म्हणजे किती या लागेल? 60%. तर साक्षर विचारलं 0 0 कटले 7 कम 42 म्हणजे 4200 काय साक्षर आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला 61 दिलेला आहे. -5/9 -12/23 -2/3
त्यानंतर -3/5 आणि -18/15 दिलेल्या परिमेय संख्येचा चढता क्रम लावा व शेवटून दुसरा कोणता क्रमांक येणार पहा. मग आता एखादी संख्या छेदाधिक संख्या म्हणजेच अंशापेक्षा छेद जर का मोठा असणार आणि समजा याचा सारखाच फरक आहे म्हणजे प्रत्येकात दुपटीपेक्षा एक न कमी आहे, प्रत्येक संख्या दुपटीपेक्षा एक न काय या ठिकाणी कमी आहे, तर काय करायचं, तर दिलेला छेद जर का समजा मोठा असेल तर जे संख्या मोठी असेल ती मोठी असते, जे संख्या लहान ते लहान असते. मग आता सध्या असं समजा की इथं मायनसचं चिन्ह नाही आहे, तर सर्वात पहिले या ठिकाणी मोठी संख्या कोणती येणार, तर कोणती येणार 12/23, त्यानंतर कोणती येणार 8/15, त्यानंतर 5/9, त्यानंतर 3/5 आणि 2/3. परंतु आता इथं चिन्ह कसं आहे, मायनसचं चिन्ह आहे प्रत्येक ठिकाणी, तर काय होणार, जे मोठी असेल ते लहान होणार, ते लहान असेल ते मोठी होणार, म्हणजे सगळ्यात मोठी येणार, त्यानंतर हे मोठी हे मोठी हे मोठी हे मोठी. तर काय म्हणते, तर दुसरा क्रमांक कोणता म्हणजे सर्वात लहान येणार. मग जर मांडतो म्हटलं तर पहिले कोण येणार हे, मग नंतर हे 2, मग नंतर हे 3, मग नंतर 4, मग नंतर 5, मग शेवटून दुसरा क्रमांक कोणाचा येणार 8/15, म्हणजेच -8/15 पर्याय क्रमांक 3. मायनस मध्ये असणार तर क्रिया काय होती, विरुद्ध होती. 65 2 अंकाची किती संख्या 6 ने विभाज्य आहे. आता 6 न विभाज्य 2 अंकी, 6 ने विभाज्य म्हटलं या ठिकाणी 2 अंकी म्हणजे 2 अंकी म्हणजे 10 सर्वात लहान, मोठी कधी 99. जर वजाबाकी केली म्हटलं तर किती येणार 89 + 1 म्हणजे एकूण किती आले 90. ठीक आहे. मग आता इथं 6 ने विभाज्य, मग 6 ने भागून देऊ, 6 × 6 3 उरले 6 × 5 30 म्हणजे किती येते 15, पर्याय क्रमांक 2 15. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर. आता 4 मीटर म्हणजेच सेंटीमीटर 40 सेंटीमीटर, 4 मीटर डेसिमीटर सेंटीमीटर 400 वजा 40, जर आपण वजाबाकी जर करतो म्हटलं 0 6 3 360. मग आता मीटर 360 हे काय झालं सेंटीमीटर, मग आता मीटर पाहिजे, मग पुन्हा 100 ने भागा लागन, 0 0 कटला म्हणजे किती ना 3.6, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 एका वर्गातील 30 किलोग्राम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला, तेव्हा 40 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 0.5 किलोग्रामने वाढले, तर नवीन विद्यार्थ्याचे वजन किती पहा. आता इथं या ठिकाणी लिहायचं नवीन विद्यार्थीचे सरासरी बरोबर जुने विद्यार्थीचे सरासरी गुणेला इथं गुन्हे आपलं काय होणार प्लस मायनस वाढ किंवा घट, आणि इथं काय होणार गुन्हेला एकूण विद्यार्थी, गुन्हेला काय म्हणून आपण या ठिकाणी एकूण विद्यार्थी. मग आता 30 किलोग्राम वजनाचा एक विद्यार्थी गेला, म्हणजे 30 किलोग्रामचा गेला म्हणजे तो कसा होता जुना होता, तर 40 किलोग्रामचा तेव्हा 40 विद्यार्थीचे सरासरी वजन 0.5 किलोग्राम वाढले. 30चा गेला तेव्हा 40 विद्यार्थी सरासरी वजन 0.5 वाढले म्हणजे 0.5, आणि एकूण विद्यार्थी किती झाले 30चा होता, एक गेला 30 किलोग्रामचा तर झाले किती म्हणते टोटल 40 झाले, म्हणजे इथं 40 न गुणू 30 अधिक 40 गुणिला 0.5 म्हणजे किती 20, 20 अधिक 30 किती 50, म्हणजे नवीन विद्यार्थीचे वजन किती होणार 50 किलोग्राम होणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 एका वस्तूची छापील किंमत ही खरेदी किमतीच्या 40% अधिक आहे, तर किती टक्के सूट दिल्यास 12% नफा होईल. मग पहा या ठिकाणी 3 किमती आहे, या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहू शकतो आपण छापील किंमत, या ठिकाणी लिहू शकतो आपण विक्री किंमत, आणि या ठिकाणी लिहिली आपण या ठिकाणी खरेदी किंमत. पहा एका वस्तूची छापील किंमत ही खरेदी किमतीपेक्षा 40% अधिक आहे. मग आता हे समजा 100% आहे, याच्यापेक्षा हे 40% अधिक आहे म्हणजे किती होणार 140. जर अधिक आहे तर ती किती टक्के सूट दिल्यास 12% नफा होईल, म्हणजे 100ची वस्तू 12% नफ्याने विकायची म्हणजे किती होणार 112. आता 140ची वस्तू 112ला विकायची म्हणजे किती रुपये इथं या ठिकाणी सूट भेटून आली, या ठिकाणी आपल्याला भेटून आली सूट 28. ठीक आहे, किती होऊन आली 28 नाही 1 मिनिट 140 वजा 112, जर वजाबाकी करतो ना 28 रुपयाची सूट भेटून आली कितीवर 140 वर, तर कितीची म्हणजे 140ची वस्तू 112ला विकायची किती सूट द्यायला लागणार 28, 140 वर 28 तर 100 वर किती 0 0 कटला 7 2 14, 7 चौक 28, 2 ने भागलं 2, 2 गुणिले 10 म्हणजे किती होणार 20% सूट द्यायला लागणार, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 20%. 8 5 4 3 ला 41 ने भागल्यास भागाकार किती व बाकी किती, भागाकार व बाकी. मग आता आपण एक काम करू शकतो, पर्यायाचा वापर करू शकतो, म्हणजे पर्याय दिलेला 208 आणि बाकी 15. मग आता याचा दोघांचा गुणाकार 15 जर जोडले ते आले पाहिजे, म्हणजेच 208 गुणेला 41, जर आपण गुणाकार करतो 8 1 8 0 2, 8 चौक 32, इथं 4 2 8, इथं 8 2 5 म्हणजे 85 28 मध्ये जर आपण 15 जोडले, ठीक आहे, मग 8 5 3 हात चालले 2 3 1 4 म्हणजे 85 43 येते, म्हणजे पर्याय क्रमांक एकच काय आपलं बरोबर आहे. त्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्येची लांबी 5.2 सेंटीमीटर आहे, त्याची सर्वात मोठी जीवा किती. मग आता समजा वर्तुळ काढला, त्रिज्या म्हणजे मध्यबिंदूपासून तो स्पर्श करणाऱ्या रेषेला जोडते. आता हे किती आहे 5.2,
आणि काय म्हणते तर होतं जीवा. जीवा म्हणजे काय असते, त्या वर्तुळाची सर्वात मोठी समजा त्रिज्या किंवा त्रिज्याच्या दुप्पट जीवा असते. मग आता काय करू शकतो, याची आपण दुप्पट करून टाकली तर म्हणजे किती 5.2 आणि 5.2 म्हणजे किती 10.4 म्हणजे किती 10.4 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 चक्रवाढ व्याजाच्या दराने एक रक्कम 2 वर्षासाठी 1600 रुपये व 3 वर्षासाठी 1680 रुपये होती तर व्याजाचा दर किती पहा. आता एक रक्कम 1600 होती म्हणजे मुद्दल किती आहे 1600 आणि अमाऊंट किती आहे 1680. तर ठीक आहे, तर चक्रवाढ व्याजाचा दर पाहिजे. तर आता दर म्हटलं 2 वर्षासाठी इथं म्हटलेलं आहे, तर दिलेल्या संख्येला कोणत्या तरी संख्येने भागत नाही. 2 वर्ष म्हटलं तर इथं वर्ग असणार आणि जर समजा घन म्हटलं 3 वर्ष म्हटलं तर घन असणार. परंतु जर आता येते की आपल्याला टक्के काढायचे तर 0 कटला, हे जर काय भागतो म्हटलं 80, याला जर का भागतो म्हटलं 84, याला भागतो म्हटलं 4 तर 20, याला जर भागतो म्हटलं 21. म्हणजे एक संख्या 20 वरून 21 आली म्हणजे 1 रुपयाची वाढून आली कितीवर 20 वर. मुद्दल होती 20 झाली 21, म्हणजेच 20 वर 1 ची वाढ तर 100 वर किती 20 पत 100 म्हणजे व्याजाचा दर किती आहे 5%. पर्याय क्रमांक 1 5%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 आपल्याला दिलेला आहे 1.2 गुणिला 1.2 गुणिला 0.8 गुणिला 0.8 अधिक 2.4 गुणिला 0.8. मग आपल्याला इथं लक्षात येते का इथं ए बी फॉर्म्युला लागते म्हणजे ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग प्लस बी वर्ग प्लस 2ab. मग आता समजा आपण हा इथं या ठिकाणी ए पकडला म्हणजेच इथं हा ए आहे, त्यानंतर 0.8 म्हणजेच कोण आहे बी आहे आणि इथं 2.4 आहे म्हणजेच ए गुणिला काय या ठिकाणी बी आहे आणि गुणिला हा काय बी आहे. मग आता ए अधिक बी म्हणजे सरस याचा बेरीज करायला लागा म्हणजे ए किती आहे 1.2 आणि बी किती आहे समजा 0.8. हे जर का आपण बेरीज केलं तर किती आला 2 आला आणि याचा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग किती 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न क्रमांक 72 563 चा घात 75 एकक स्थानी काय येणार. मग आता या ठिकाणी 3 दिलेला आहे, मग ज्या संख्येत समजा इथं 3 दिलेला आहे तर मग आता काय करायचं शेवटच्या 2 संख्येला 4 न भाग द्या. 4 1 4 3 उरले 4 7 28 4 9 4 4 7 24 4 8 32. ठीक आहे 32 इथे उरले 3 म्हणजे 3 चा घात 3 3 चा घात 3 म्हणजे 27 म्हणजे एकक काय येणार 7. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 अमितने एका बँकेत कॅशियरला विनंती केली की त्याला 1845 रुपये चेकच्या बदल्यात नाणी देण्यात यावे. कॅशियरने 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाचे नाण्याचा एक पुडका 3 यास 5 यास 7 या प्रमाणात दिला तर सर्वात लहान नाण्यांची संख्या किती पहा. आता या ठिकाणी काय दिले रुपये आणि या ठिकाणी काय दिलेले आपल्याला गुणोत्तर. ठीक आहे, मग आता रुपये दिलेले आहे 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये. गुणोत्तर दिले आपल्याला 3x 5x आणि 7x. जरी आपण सोडतो म्हटलं 3 5 15x आणि 5 10 50 आणि 7 2 14 म्हणजे 140x. याची बेरीज हे झाले 90. ठीक आहे 140 50 अधिक 15 5 5 5 10 0 हात चालले 205x आणि हा 205x म्हणजेच आपली किती रक्कम दिलेली आहे 1845. तर इथं आपल्याला x काढायचा असन तर 1845 भागेला 205 हे जर का आपण भागाकार देतो म्हटलं तर 5 चोक 20 5 1 5 त्यानंतर 5 3 15 16 17 3 उरले 5 6 30 5 9 45. त्यानंतर याची किती पटा 9 पटा म्हणजे इथं 9 आले. आता विचारला काय तर सर्वात लहान या ठिकाणी किती आहे सर्वात लहान किती आपल्याजवळ 3 आणि आता पाहिजे काय 9 गुणिले हे किती आले 15x तर 15 गुणिला 9 म्हणजे किती 135 म्हणजे पर्याय क्रमांक 3 135. प्रश्न क्रमांक 74 दिलेला आहे 17 30 22 40 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे संख्या प्रमाणात येणार. तर या ठिकाणी काय होते अंतपदांचा गुणाकार वजा मध्यपदांचा गुणाकार. या ठिकाणी काय म्हणू आपण अंतपदांचा गुणाकार ठीक आहे वजा मध्य पदांचा गुणाकार भागेला अंतपदांची बेरीज वजा मध्य पदांची बेरीज. मग अंतपदांचा गुणाकार जर आपण करतो म्हटलं तर 17 गुणिला 40 वजा 30 गुणिला काय होणार 22. ठीक आहे, मग आता यांची जर का आपण बेरीज करतो म्हटलं 40 अधिक 17 आणि वजा किती होणार 30 गुणिला 22 आणि हे सर्व जर का करून जर का सोडतो म्हटलं तर या ठिकाणी किती उरते 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न क्रमांक 75 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 3 4 5 त्यानंतर 6 8 10 त्यानंतर 5 12 प्रश्नार्थक चिन्ह.
मग आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येते का 3 4 5 हे सगळे काय त्रिकूट आहे. मग 5 12 13 म्हणजे त्रिकूट आपल्याला लक्षात पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय येणार 13. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76 दिलेल्या पर्याय अक्षराची मांडणी करून अर्थपूर्ण शब्द लिहा. म्हणजे इथं दिलं CADNE. मग आता पर्याय क्रमांक जर 3 जर पाहतो म्हटलं तर 3 2 4 1 5 म्हणजे 3 म्हणजे पहिला कोण येणार D, 2 येणार A, 4 येणार E, 5 येणार C आणि एक 5वा क्रमांकाचा कोणता आला E. एक DAN. इथं काय येणार 4 नंबरचा N आणि इथं काय येणार E. म्हणजे हा शब्द कोणता जर होते डान्स. डान्स पर्याय क्रमांक 3 डान्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 500 झाडे असलेल्या बगीच्यात शेकडा 47 आंब्याचे, शेकडा 38 संत्र्याची झाडे असतील तर आंबा व संत्र्याची झाडे सोडून उरलेल्या झाडांची संख्या किती. आता 500 झाडं आहे म्हणते एकूण, या 500 पैकी 47 झाडं आंब्याचे आणि 38 झाडं संत्र्याचे. उरलेले म्हणते बेरीज करून घेऊ. 8 आणि 7 15ची 5 हात चाललंय का, म्हणजे 85% काय आहे समजा संत्र्याचे आणि आंब्याचे. उरलेले किती असेल मग 15%. म्हणजेच 1500 गुणिले 15 म्हणजे 15 5 75 म्हणजे किती होणार उरलेले 75. त्यानंतर एका साधूने शीर्षासन केले तर त्याचे तोंड पश्चिमेला असेल तर उजव्या हाताला कोणती दिशा पहा. आता शीर्षासनचा प्रश्न खूप सोपी असते पहा. एका साधूने शीर्षासन केले तर त्याचे तोंड पश्चिमेला आहे. आता या ठिकाणी जर आपण विचार करतो म्हटलं उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम, त्याचे तोंड पश्चिमेला आहे. आता सध्याच्या परिस्थितीत समजा मी पश्चिम दिशेकडे उभा आहे तर तोंड कुठं आहे, समजा मी साधू आहे पश्चिमेला आहे तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा. मग आता साध्या परिस्थितीत जर उभा राहतो म्हटलं पश्चिमेकडे तोंड करून तो उजव्या हाताला कोणती दिशा असणार याच्यानुसार जर का विचार करतो म्हटलं तो उजव्या हाताला कोणती दिशा आहे, या ठिकाणी उत्तर दिशा आहे. परंतु शीर्षासन असतं म्हणजे डोकसा खाली वर पाय, तर ही दिशा कशी असते विरुद्ध असती. तर मग काय करायचं जे आहे त्या परिस्थितीत काढून घ्यायचं आणि जे दिशा निघणार त्याच्या विरुद्ध सांगायचं. म्हणजे आता उत्तर काय आलेलं आहे उत्तर दिशा, ठीक आहे सर्व व्यवस्थित. तर मग उत्तरच्या विरुद्ध काय असते दक्षिण, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 काय येणार दक्षिण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79 आहे ACE, त्यानंतर XYZ, त्यानंतर UVW, त्यानंतर CEG. ठीक आहे, प्रश्नाचं चिन्ह दिलं. मग इथं आपल्याला असं लक्षात येते की त्यानंतर एक शब्द राहिला याच्यातला XYZ, त्यानंतर BDF, त्यानंतर UVW, त्यानंतर CEG. मग आता A नंतर B नंतर C. मग इथं आपल्याला असं लक्षात येते पर्यावरून जर आपण पाहतो म्हटलं RST NOP TSR ANB. पर्यावरण जर लक्षात येतो म्हटलं तर इकडून कसं इकडून पहा इकडे गेलेले आहे परंतु इकडून चालताना इकडे आलेले आहे. म्हणजेच इथं R जर घेतला समजा R नंतर 3 सोडले, ठीक आहे 3 प्लस केले RSTU म्हणजे इथे किती U, त्यानंतर अजून 3 जर का जोडले तिथे काय ते X. मग काय येणार S, मग इथं काय येणार V, मग काय येणार Y, मग इथं TWZ म्हणजे पर्याय क्रमांक 1 येते RST. म्हणजे 3 3 काय गेलं मागून आपण पुढे आलेलो आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81 दिलेला आहे. इथं CAT बरोबर 24, त्यानंतर DOG बरोबर किती आहे 26, त्यानंतर HORSE हॉर्स म्हणजे किती. आता C किती होते 3, A किती होते 1, T किती होते 20, 20 30 काय 24, D किती होते 4, O किती होते 15 आणि G किती होते 7 म्हणजे जर का वेळ केलं 26. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं H किती होते 8, O 15, R 18, S 19, E 5. जर या सर्वांची बेरीज करतो म्हटलं किती येणार 65. पर्याय क्रमांक 2 65. क्रमांक 83 84 आपल्याला दिलेला आहे. याप्रमाणे समजा असा एक आयत काढलेला आहे. तर इथं जर का आपण वेळ सोडवतो म्हटलं तर इथं समजा असा हा त्रिकोण आहे, त्यानंतर याच्यामध्ये एक असा गोल आहे, त्यानंतर अशा प्रकारे एक चौकोन आहे. ठीक आहे, इथं आपल्याला अंक दिलेला आहे 8 12 10 6 7 13 14 4 11 5 आणि 9 अशा प्रकारे दिलेला आहे. तर आयत हे पुरुष दर्शवते, हे का दर्शवते पुरुष. त्यानंतर त्रिकोण हे शिक्षित दर्शवते, त्रिकोण हे दर्शवते शिक्षित. त्यानंतर वर्तुळ हे शहर दर्शवते, वर्तुळ हे दर्शवते शहर. आणि त्यानंतर चौकोन हे काय दर्शवते नोकरी दर्शवते, नोकरी दर्शवते. तर आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 83 मध्ये, तर पुढीलपैकी किती पुरुषांना शहरासोबत नोकरी आहे परंतु शिक्षित नाही. शहरासोबत नोकरी आहे परंतु शिक्षित नाही, शिक्षितचा गट आहे ते, म्हणजे इथं या ठिकाणी शहरासोबत नोकरी आहे. ठीक आहे, किती पुरुषांना, पुरुष म्हटलं शहरासोबत नोकरी आहे, शहर
सोबत नोकरी आणि पुरुष मग कुठे येणार, इथे येणार. कारण की परंतु ते काय म्हणते शिक्षित नाही आहेत, शिक्षित याच्यात येत नाही, कारण शिक्षित काय ते त्रिकोण येते, म्हणजे काय येणार पर्याय क्रमांक 4 13, पर्याय क्रमांक 3 13. त्यानंतर पुढीलपैकी किती व्यक्तींना फक्त सरकारी नोकरी आहे, किती व्यक्तींना फक्त सरकारी नोकरी म्हणजे हा कॉलम, परंतु ते पुरुषही नाही, परंतु ते पुरुष नाही म्हणजे याच्यात येणार नाही, व ते अशिक्षितही नाही, अशिक्षित नाही म्हणजे तो याच्यात येणार नाही. म्हणजेच आपल्याला इथं पर्याय क्रमांक याच्यात येणार नाही, तो याच्यात येणार नाही, म्हणजे पाका फक्त काय येणार, याच्यात नोकरी पाहिजे तर इथं फक्त नोकरीवाला याच्यातच आहे. याच्यात शिक्षित आहे जर घेतो म्हटलं, पण याच्यात पुरुष पण आहे, हेही पाहिजे नाही, फक्त नोकरी पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार 7. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85 दिलेला अशा प्रकारे आपल्याला आकृती या ठिकाणी दिलेली आहे. इथं दिलेला आहे बी, इथं दिलेला आहे समजा डी, तर इथं दिलेला आहे एफ. मग पुन्हा तसंच मग आपल्याला या प्रकारे समजा अशी आकृती दिलेली आहे, इथं दिलेलं आहे सी एफ, तर इथं दिलेलं आहे आय. ठीक आहे, मग आता बी इथं 2, डी किती होती 4, 4 आणि 2 6, त्यानंतर सी किती होती 3, एफ किती होती 6, 6 आणि 3 किती होती 9. मग त्याचप्रमाणे इथं काय आहे ती डी, आता एच, डी किती होती 4, एच किती 8, 8 आणि 4 किती या ठिकाणी 12, 12वर कोण येते यल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 यल. पहा प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेला आहे 88. महादेवरावांचा पगार शामरावपेक्षा काय जास्त आहे. आता महादेवचा पगार हा शामरावपेक्षा काय जास्त आहे. आता तिथे लक्षात ठेवायचं, जास्त असो, कमी असो, लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, गोरा असो, काळा असो, जो उच्च दर्शवते वरती लिहायचा, जो खाली दर्शवतो खाली लिहायचा. महादेवचा पगार शामरावपेक्षा जास्त आहे, पण अशोकरावांना एवढा नाही. महादेवचा पगार हा शामरावपेक्षा जास्त आहे, पण अशोकरावाचा एवढा नाही, म्हणजे अशोकरावचा काय असं जास्त असणार. कृष्णरावचा पगार शामरावपेक्षा कमी आहे. कृष्णरावचा जो पगार आहे तो शामरावपेक्षा कमी आहे, म्हणजे इथं कोण येणार कृष्ण कमी आहे. असून अशोकरावाचा पगार आनंदपेक्षा कमी आहे. अशोकरावचा जो पगार आहे तो आनंदपेक्षा काय कमी आहे, म्हणजे आनंदचा पगार काय अशोकपेक्षा जास्त. तो सर्वात जास्त पगार कोणाचा, आनंदचा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 समजा आकडे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 90 लेखन कलम. प्रश्न क्रमांक 90 दिलेला लेखन कलम. तर आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेला आहे सुई शिंपी. तर लेखन कलम करतो तो शिंपी या सुईचं काम करत नाही. तर शिंपी म्हणजे वाडी काम करणारा कलाकार हा ब्रश नाही. तर प्रिंटर काय होते, कॅनव्हास. प्रिंटर जे असते प्रिंटरसाठी आपण कॅनव्हासचा वापर करतो. ठीक आहे, त्यानंतर पुढं चालतो म्हटलं प्रश्न क्रमांक 92 ट्रेनच्या तिकिटासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या रांगेत मनालीच्या मागे 15 व्यक्ती आहे. मनाली, आता या ठिकाणी मनाली याच्या मागे 15 व्यक्ती आहे, म्हणजेच मनाली एक सोडावी, इथे किती 15. ठीक आहे, त्यानंतर तिच्या पुढे 24 व्यक्ती, म्हणजे इथे किती 24. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर 15 ने 16 म्हणजे किती झालं टोटल 40. तर असलेले तर त्याच रांगेत 18व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोणत्या क्रमांकावर. 18वा म्हणजे इकडून किती म्हणजे 18, म्हणजे याच्यातून जर आपण वजा केलं तर 40 मध्ये 18 केलं किती उरते 22. आणि तोच व्यक्ती पाहिजे म्हणून काय करणार, एक प्लस, म्हणजे मागून तिचा क्रमांक किती लागणार 23वा, पर्याय क्रमांक 3 23. प्रश्न क्रमांक 93 एका सांकेतिक भाषेत 62 बरोबर किती लिहिलं 36. त्यानंतर 24 बरोबर किती लिहिलं आहे 16. त्यानंतर 33 बरोबर लिहिलं आहे 27. तर 51 बरोबर किती. मग पहा या ठिकाणी आपल्या लक्षात असं येते की 36 आहे, म्हणजेच इथं 62 असं लिहिलं, पण 62 नुसार डोक्यावर काय 2 आहे, इथं किती आहे 4 आहे, इथं किती आहे 3 आहे. तेव्हाच कुठून ते संख्या भेटते. 6चा वर्ग 36, 2चा चौथा घात 16, 3चा तिसरा घात 27, तर 5चा पहिला घात किती येणार 5, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 5. त्यानंतर पुढीलपैकी अंक मालिकेच्या स्थानी अंकांची अदलाबदल केल्यास मूळ अंक किती तयार होणार. म्हणजेच पहा इथं 16 आहे, जर आपण अदलाबदल केली किती झाली 61. त्यानंतर 70 आहे तर अदलाबदल केली 07. त्यानंतर इथं 53 आहे, अदलाबदल केली इथं 35. त्यानंतर इथं 89 आहे, किती होणार 98. त्यानंतर इथं 35 आहे ते किती होणार इथं 53. त्यानंतर इथं 29 आहे ते किती होणार इथं 92. त्यानंतर 91 आहे ते किती होणार 19. त्यानंतर इथं 47 तर किती होणार इथं 74. आणि त्यानंतर इथं 32चं किती होणार 23. तर मूळ संख्या म्हणते पहा इथं 61 हे मूळ संख्या आहे, त्यानंतर हे मूळ एक संख्या आहे, त्यानंतर 53 हे झाले 3, त्यानंतर 19, त्यानंतर 23, म्हणजे एकूण मूळ संख्या किती आहे 5, पर्याय क्रमांक 3 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95 आपल्याला दिलेला आहे. तर 11, 27, 51, 83, 102 आणि 171. तर इथं आपल्याला लक्षात येते का इथं 3चा वर्ग प्लस 2 म्हणजे किती झाले 11. इथं पुढे जर का आपण विचार करतो म्हटलं तर 5चा वर्ग प्लस 2 झाले 25,
इथं मग 7चा वर्ग प्लस 2 9चा म्हणजे 3 5 7 9. त्यानंतर इथे किती 11चा वर्ग 121 प्लस 2 म्हणजे 123 या ठिकाणी पाहिजे होता, पण इथे 102च आला. पर्याय क्रमांक 4 102 हे चुकीचं आहे. क्रमांक 96 प्रश्न क्रमांक 96 आपल्याला दिलेला आहे. CIVILIZON मध्ये डावीकडून सुरू असलेला प्रत्येक अक्षर हा लहान केला म्हणते. डावीकडून सुरू असलेला प्रत्येक दुसरा अक्षर काय केला म्हणते, लहान केला. व उर्वरित मोठ्या अक्षरात लहान लिहिले, उर्वरित मोठे अक्षर लहान लिहिले म्हणते. तर नवीन शब्दाला विरुद्ध क्रमाने लिहिल्यास, आता हे लहान करा किंवा मोठे करा काही फरकच पडणार नाही, म्हणजे त्यात वेळ गमावण्यात काही अर्थ नाही. परंतु जो काही शब्द आहे ना त्याला विरुद्ध क्रमाने लिहा, म्हणजे यालेच विरुद्ध क्रमाने जर का आपण या ठिकाणी लिहितो म्हटलं तर NOI असं प्रकारे लिहा लागण. ठीक आहे. तर लिहिल्यास कोणता अक्षर उजवीकडून 7वा, इथं काय म्हणते उजवीकडून काय म्हणते 7वा अक्षरच्या डावीकडे तिसरा म्हणजे इथे काय 3, मग उजवी डावी बाजू कशा विरुद्ध म्हणजे काय करायची बेरीज. तर आपली विरुद्ध अक्षरापासून 10वा पाहिजे, म्हणजेच आपल्याला जर का आपण विचार करतो म्हटलं इकडून आपल्याला 10वा पाहिजे तर 1 2 3 4 5 6 7 8 इकडे जर काही लिहिला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे किती येणार या ठिकाणी 10, म्हणजे आय म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार या ठिकाणी आय, म्हणजे हा इकडे गेला तर शेवटी इकडेच येणार, म्हणजे काय येणार या ठिकाणी आय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98 एका सांकेतिक लिपीत क्रमवार संख्येसाठी अनुक्रमे क्रमवार मूळ संख्या लिहितात, म्हणजेच 1 साठी 2, म्हणजेच 1 साठी किती आहे 2, त्यानंतर 2 साठी किती आहे आपल्याजवळ 3, 3 साठी किती आहे इथं 5, त्यानंतर मग 5 साठी क्रमवार संख्येसाठी मग मूळ संख्या लिहितात, मग क्रमवार संख्येसाठी मूळ संख्या 4 साठी किती असणार 7, 5 साठी या ठिकाणी किती असणार 5 साठी असणार या ठिकाणी 11, त्यानंतर 6 साठी किती असणार 13, पुढील चालले असंच प्रमाणे. ठीक आहे. तर आपल्याला दिलेला आहे 5 अधिक 13 वजा 13 भागीला 2, 5 साठी या ठिकाणी किती आहे 3 अधिक 13 साठी किती येणार 6, 2 साठी किती येणार 1, 6 भागीला 1 म्हणजे 6, 6 3 किती येणार 9, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 9. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 5 जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद आहे म्हणते. आता जॉनच्या पुढे अहमद आहे, या ठिकाणी जॉन आहे आणि जॉनच्या पुढे कोण आहे म्हणते अहमद. जॉनच्या पुढे अहमद आहे होता. अहमद व समीरच्या दरम्यान गौतम असून अहमद व समीर, अहमद आणि समजा या ठिकाणी समीर याच्या दरम्यान कोण आहे म्हणते गौतम असून जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन आहे. जॉन व अहमदच्या दरम्यान कोण आहे म्हणते हरभजन आहे. तर मध्यभागी कोण आहे तर मध्यभागी कोण आहे अहमद, पर्याय क्रमांक 4 अहमद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100 दिला आपल्याला पेन, त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे पेन्सिल, त्यानंतर कॉमा पेन्सिल बुक, त्यानंतर इथं दिलेला आहे आपल्याला बुक आणि इथं काय दिलेला आहे कप. मग कोणता पर्याय दर्शवते बरोबर. आता पेनवरून जर का आपण इथं या दिलेला आहे पेन आणि इथं काय दिलेला आहे कप, त्यानंतर पेन आणि इथं काय दिलेला आहे बुक, त्यानंतर या ठिकाणी पेन्सिल बरोबर काय दिलेलं आहे कप आणि इथं काय दिलेलं आहे पेन्सिल इथं काय दिलेलं आहे कप. मग पहा आता पेन आणि कपचा जर का आपण निकाल लावतो म्हटलं तर पेन इथं आहे आणि या ठिकाणी कप ह्या इथं आहे. मग पेन पासून कप पर्यंत जाताना सारखे बाजूचे चिन्ह येत नाही, तर विरुद्ध बाजूचे चिन्ह येतात म्हणून हे येणार नाही. त्यानंतर इथं बरोबरचं चिन्हच नाही कुठं, तर हे येणार नाही. मग पेन पासून बुक जायचं आहे तर पेन पासून आपल्याला बुक जाताना समजा हे सारख्या बाजूचे चिन्ह येऊन आले आणि सारख्या बाजू चिन्ह मध्ये मोठा इथं आहे, म्हणजे इथं काय दर्शवणं पर्याय क्रमांक 3 बरोबर. पेन्सिल पासून कप आपल्याला पेन्सिल पासून कप जायचा आहे, पण इथं कशा विरुद्ध चिन्ह येऊन आले म्हणजे येतच नाही, म्हणजे हे होणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक फक्त 2 येणार म्हणजे पेन आणि बुक.